हॅलो स्टुडंट्स, आज आपण COC सर्टिफिकेट इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटचा पेपर नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स मधील टॉपिक फर्स्ट डिझास्टर अँड रिस्क मॅनेजमेंट आपत्ती आणि धोके व्यवस्थापन स्टार्ट करणार आहोत. तर आजचा पहिला पॉईंट आपण बघणार आहोत डिझास्टर म्हणजेच आपत्ती. आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती अचानक येते. आपत्ती काय आपल्याला सांगत नाही की मी अगोदर येणार आहे. आपत्ती ही अचानक येत असते. त्याचबरोबर आपत्तीमध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्या कोणत्या आहेत, मानवनिर्मित आपत्ती कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला आज बघायचं. काय सांगितलं आपत्तीमध्ये? व्यावसायिक पर्यावरणामध्ये आपत्ती हा एक महत्त्वाचा बाह्य पर्यावरणात्मक घटक आहे. लक्षात घ्या, जे काही व्यावसायिक पर्यावरण असेल त्यामध्ये आपत्ती हा एक महत्त्वाचा आणि बाह्य पर्यावरणात्मक असणारा घटक आहे. बाह्य पर्यावरणात्मक घटकामध्ये व्यवसायासाठी विभिन्न संधी सोबत विविध धोके सुद्धा असतात. बघा, जे काही व्यवसायाच्या बाहेरील जे पर्यावरण असेल त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपत्ती ह्या असतात आणि त्याचबरोबर धोकेही बऱ्याच प्रमाणात असतात. भविष्यातील विभिन्न संधीचा व्यवसायाच्या विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. ज्या काही भविष्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी असतील त्या संधीचा वापर आपण आपल्या व्यवसायासाठी वर्तमानात तरी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील जे काही संभाव्य धोके असतील त्यापासून व्यवसायाचं संरक्षण करण्याची व्यवस्था आपल्याला वर्तमान काळामध्येच करायची असते. म्हणजे जर 2021मध्ये आपल्याला व्यवसाय आपण करत असू तर 2022-23मध्ये जे काही धोके येणार आहेत त्या धोक्याची व्यवस्था आपण 2021मध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच काही एक स्पेशल राखीव निधी किंवा राखीव रक्कम ही आपण भविष्यातील तरतुदींसाठी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आपत्तीमध्ये, जेणेकरून इन फ्युचरमध्ये जर काही आपत्ती किंवा काही धोके जर आपल्या व्यवसायामध्ये निर्माण झाले तर ते आपल्याला फेस करता येतील, त्याला आपण सामोरे जाऊ शकू. म्हणून काहीशी ठराविक रकमेची तरतूद तरी आपल्याला इन फ्युचरसाठी करून ठेवावी लागत असते. या विभिन्न संभाव्य धोक्यामध्ये आपत्ती हा एक महत्त्वाचा आणि अधिक नुकसानकारक असा घटक आहे. जे काही भविष्यामध्ये धोके येणार असतात त्यामध्ये आपत्ती हा अतिशय महत्त्वाचा आणि जास्तीत जास्त नुकसानकारक असा घटक आहे. आपत्ती ज्या वेळेला येते त्यावेळेला नुकसान हे जास्तीत जास्त प्रमाणात होत असतं. कारण आपत्ती ही कोणतीही पूर्वसूचनेशिवाय आकस्मिक घडणारी घटना आहे. मी अगोदर पण सांगितलं, आपत्ती काय म्हणत नाही आपल्याला की मी उद्याच्याला येणार आहे किंवा मी परवा दिवशी येणार आहे. तसं ती म्हणत नाही, ती अचानक येत असते. त्याची पूर्वसूचना आपल्याला नसते. अचानकपणे मोठंसं संकट आपल्यासमोर येणं म्हणजेच अचानकपणे आपत्ती आपल्या व्यवसायावरती येऊ शकते. त्यासाठी भविष्याची तरतूद करून ठेवणं व्यावसायिकाला अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी कोणताही बिझनेसमन असो किंवा व्यावसायिक असो, उद्योजक असो, त्याला आपल्या व्यवसायाची असणारी दूरदृष्टी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. इन फ्युचरचा विचारसुद्धा त्या उद्योजकांनी व्यावसायिकांनी केला पाहिजे. अशी आपत्ती व्यवसायाचे, समाजाचे व राष्ट्राचे मोठ्यात मोठे नुकसान करण्याची शक्यता असते. आपत्ती ज्या वेळेला येते त्यावेळेला समाजाबरोबर देशाचं, राष्ट्राचंही जास्तीत जास्त नुकसान ती करत असते. म्हणून या संभाव्य आपत्तीविरुद्ध योग्य ती उपाययोजना व्यावसायिकाला करणं अतिशय आवश्यक असतं. त्याचबरोबर त्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापन हे अधिक महत्त्वाचं समजलं जातं. बघा, आपत्ती येऊन जास्तीत जास्त नुकसान करणार त्याऐवजी आपण जी काही भविष्यात आपत्ती येणार आहे त्या आपत्तीचं अंदाजे व्यवस्थापन हे आता प्रेझेंटमध्ये वर्तमानामध्ये करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आपत्तीचा अर्थ, मिनिंग ऑफ डिझास्टर. आपत्ती या संज्ञेचा अर्थ व्यवसायाच्या दृष्टीने व समाजाच्या दृष्टीने दोन
प्रकारात विचारात घेतला आहे. म्हणजे आपत्ती ही समाजाच्या दृष्टीने काय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टीने काय हे आपण बघूयात. आपत्ती म्हणजे समाजाच्या कार्यामध्ये गंभीर विस्कळीतपणा निर्माण करणारी घटना होय. बघा, आपत्ती म्हणजे समाजाच्या कार्यामध्ये गंभीर विस्कळीतपणा निर्माण करणारी घटना होय, ज्याद्वारे मनुष्य, साधनसामग्री व पर्यावरणाची व्यापक हानीही होत असते. अशा व्यापक हानीमुळे स्वतःच्या साधन स्रोतावाटे हानीभरण उपाय समाजाच्या क्षमतेबाहेर असतात. काय सांगितलं आहे? आपत्ती म्हणजे समाजाच्या कार्यामध्ये गंभीर विस्कळीतपणा आणणारी घटना की ज्याद्वारे मनुष्य, साधनसामग्री व पर्यावरणाची व्यापक हानी होत असते. अशा व्यापक हानीमुळे स्वतःच्या साधन स्रोतावाटे हानीभरण उपाय समाजाच्या क्षमतेबाहेर असतात. समजलं आपत्ती म्हणजे काय? ही झाली आपत्तीची डेफिनेशन, आपत्तीची व्याख्या. ओके, त्यानंतर दुसरी बघा, आपत्ती म्हणजे मर्यादित कालावधीची घटना की ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गंभीर स्वरूपाचा विस्कळीतपणा निर्माण होतो. अशा घटनेमुळे किंवा घटनांच्या मालकांमुळे मालमत्ता, सोयीसुविधा, अत्यावश्यक सेवा ज्या असतील किंवा जीवन निर्वाहाची साधने यांची हानी ही जास्तीत जास्त प्रमाणात होत असते. ओके, ही हानी इतक्या मोठ्या प्रमाणात होत असते की आपत्तीग्रस्त समाज याची भरपाई मदतीशिवाय करू शकत नाही. म्हणजे जे आपत्तीग्रस्त लोक असतील त्यांना मदतीशिवाय त्या आपत्तीची भरपाई होत नाही. काय सांगितलं आहे? आपत्ती म्हणजे मर्यादित कालावधीची घटना ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गंभीर स्वरूपाचा विस्कळीतपणा निर्माण होत असतो. आपत्ती म्हणजे एक मर्यादित कालावधीची घटना असते ती की ज्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था ही विस्कळीत होत असते. अशा घटनेमुळे किंवा अशा घटनांच्या कार्यपद्धतीमुळे किंवा मालिकांमुळे असं म्हणू शकतो, या घटनेमुळे मालमत्ता जी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या सोयीसुविधा, अत्यावश्यक सेवा, त्याचबरोबर जीवन निर्वाह याची साधने याची हानी ही जास्तीत जास्त प्रमाणात होत असते. ही हानी इतक्या मोठ्या प्रमाणावर हानी होत असते की आपत्तीग्रस्त समाज जो आहे त्याची भरपाई ही मदतीशिवाय करता येऊ शकत नाही. वरील 2 व्याख्यांवरून आपल्याला काय समजतं की अर्थव्यवस्थेच्या व समाजाच्या दृष्टीने आपत्ती ही अतिशय गंभीर आणि हानिकारक अशी घटना आहे की जी अचानकपणे येते आणि जास्तीत जास्त अधिक प्रमाणात नुकसान करून जाते. ओके, व्यावसायिक क्षेत्राच्या दृष्टीने आपत्ती ही अतिशय नुकसानकारक ठरते. म्हणून आपत्तीचं स्वरूप समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्या आपत्तीची भविष्यातील तरतूद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, आपत्तीची काही वैशिष्ट्ये तुम्हाला दिली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य, आपत्ती ही कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आकस्मिक एक ओढवणारी घटना आहे जी की अगोदर काही सूचना देत नाही आणि अचानकपणे येत असते. त्यानंतर आपत्तीबाबत अंदाज अथवा पूर्वानुमान करता येत नाही. आपत्तीचा अंदाज अगोदर आपल्याला घेता येत नाही किंवा त्याचा आपण अनुमान लावू शकत नाही. त्या आपत्ती कशा पद्धतीची असेल, ती केव्हा येईल, मग त्याच्यानंतर आपण काय तरतूद करू, हे आपण अंदाज लावू शकत नाही, व्यावसायिक अंदाज लावू शकत नाहीत. आपत्तीचा अंदाज करता येत नसल्यामुळे त्याबाबत आवश्यक ती सावधगिरी बाळगणे आपल्याला शक्य नसते. त्यानंतरचं वैशिष्ट्य सांगितले, आपत्ती ही टाळता येत नाही, त्यामुळे त्याविरुद्ध फारसे प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येत नाहीत. बघा, आपत्ती ज्या वेळेला येते ती अचानक येत असते आणि ती येणारच असते. ओके, ती आपण टाळू शकत नाही आणि जर आपण ती टाळू शकत नसू तर त्याविरुद्ध फारसे प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला तिथं करता येणार पण जेवढ्या प्रमाणात आपण करून ते नुकसान टाळू शकतो तेवढ्या प्रमाणात आपल्याला करता येणार नाहीत. ओके, त्यानंतर आपत्ती ही हानिकारक घटना असते की मनुष्यहानी, मालमत्तेची हानी, त्याचबरोबर मालमत्तेची हानी, सुविधा वेगवेगळ्या विस्कळीत होतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या सेवा असतील त्यामध्ये अडथळे येतात, इत्यादी प्रकारची हानी या आपत्तीमध्ये होत असते. आपत्तीला अतिशय नुकसानकारक घटना असं म्हटलं गेलेलं
आहे. आपत्तीपासून होणारी हानी अथवा नुकसान हे जास्तीत जास्त असते. आपत्तीपासून होणारी हानी नुकसान हे अधिक असते, व्यापक प्रमाणात असते. शासनाच्या व समाजाच्या मदतीशिवाय ती हानी भरून काढणं शक्य नसतं. आपत्तीग्रस्त जो समाज असतो त्यांना मदतीशिवाय ती हानी भरून निघू शकत नाही किंवा ते नुकसान काय असेल ते भरून निघू शकत नाही. सो त्यानंतर आपत्तीपासूनची काही हानी भरून काढणे शक्य नसते. बघा, आपत्तीपासून जी काही हानी होणार आहे त्यातली काही हानी भरून काढणं शक्य नसते. उदाहरणार्थ, मनुष्याची हानी जर झालेली असेल त्या आपत्तीमध्ये तर ती हानी भरून काढू शकत नाही आपण काढू शकत नाही, सरकार काढू शकत नाही. प्राण्यांची हानी जर मोठ्या प्रमाणात झालेली असेल त्या आपत्तीमध्ये तर ती हानी आपण भरून काढत नाही. अशा प्रकारच्या काही हानी आहेत, काही नुकसान आहेत हे जे सरकार किंवा आपण आपत्तीमध्ये होणारं आपण भरून काढू शकत नाही. अशा पद्धतीने आपत्तीची वैशिष्ट्ये असतील. हे झालं आपत्ती. ओके, आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्तीपूर्व कार्ये, आपत्त्योत्तर कार्ये व आपत्ती प्रतिबंधक कार्ये याबाबत अनुमान लावणे, नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण करणे होय. म्हणजे आपत्ती येण्या अगोदरची जी कार्य असतील आणि आपत्तीनंतरची जी कार्य असतील त्यांचं अनुमान लावणं, त्याचं नियोजन करणं, संघटन करणं आणि त्याच्यावरती नियंत्रण करणं म्हणजे आपत्तीचं व्यवस्थापन करणं होय. ओके, त्यानंतर आपत्तीचे 2 टाईप्स दिलेले आहेत. टाईप्स ऑफ डिझास्टर. आपत्तीचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ओके, त्यामध्ये पहिला असेल नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं असेल मानवनिर्मित आपत्ती. पहिलं नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं मानवनिर्मित आपत्ती. सो नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. सो निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये कोणत्या कोणत्या आपत्ती येऊ शकतात? तर बघा, ज्या आपत्ती नैसर्गिक घडामोडींमुळे घडत असतात, निसर्गामुळे घडतात त्या आपत्तींना आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणू. ज्या आपत्ती नैसर्गिक स्वरूपाच्या असतात, नैसर्गिक घडतात त्यांना आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणू शकतो. मग त्यामध्ये कोणते कोणते नैसर्गिक आपत्तीचे प्रकार येतात? तर त्यामध्ये भूकंप असेल, सागरी वादळे असतील, चक्रीवादळे असतील, ज्वालामुखी असेल, पूर, त्यानंतर भूस्खलन, त्यानंतर अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, वेगवेगळे साथीचे आजार येतात ते असतील, किंवा अचानक आग लागणं, थंडीची अथवा उष्णतेची लाट येणं, हे काय झाले? नैसर्गिक स्वरूपात घडणाऱ्या आपत्ती आहेत, ज्या की निसर्गनिर्मित आहेत. ओके, आता भूकंप येणं, भूकंपाला काय मानव म्हणत नाही की भूकंप ते निसर्गनिर्मित आहे. निसर्गातून ज्या वेळेला काही चेंजेस होतात त्यावेळेला भूकंप येणं, पूर येणं किंवा सागरी वादळं येणं किंवा चक्रीवादळं जे येतात मोठ्या मोठ्या प्रमाणात ती असतील, ज्वालामुखी असेल, दुष्काळ पडणं अचानक, त्यानंतर अचानकच थंडीची लाट येणं किंवा उष्णतेची भयानक लाट येणं, अशा प्रकारचे आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये येते. ओके, त्यानंतर मानवनिर्मित आपत्ती. आता मॅनमेड डिझास्टर म्हणजे ज्या आपत्ती मानवी कारणांमुळे घडतात. बघा, कोणत्या कोणत्या आपत्ती अशा आहेत की त्या मानवी कारणांमुळे घडत असतात. तर मानवी कारणांमुळे कोणत्या कोणत्या आपत्ती घडतात ते बघूयात आपण. सो मानवी कारणं कोणती कोणती आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, हानी होऊ शकते? सो त्यामध्ये असेल युद्ध असेल, बॉम्बस्फोट, दंगली, वाहन अपघात, जैविक अपघात, आण्विक किरणोत्सर्ग, त्यानंतर आग असेल, रासायनिक गळती असेल, आतंकवाद असेल, इत्यादी प्रकार येतील मानवनिर्मित आपत्तीमध्ये. ओके, मानवनिर्मित आपत्ती मॅनमेड डिझास्टर म्हणजे मानवी कारणांमुळे जी आपत्ती येते त्याला मानवनिर्मित आपत्ती असं म्हटलं गेले. मानवी कारणांमुळे घडणारी आपत्ती जी असेल त्याला मानवनिर्मित आपत्ती असं म्हटलं गेले.
त्यामध्ये युद्ध असेल, बॉम्बस्फोट, दंगली, वाहन अपघात, जैविक अपघात, आग, रासायनिक गळती, आतंकवाद, इत्यादी प्रकार आहेत मानवनिर्मित आपत्तीचे. मानवांमुळे घडणाऱ्या आपत्ती आहेत ह्या. दंगल असेल ती मानवांमुळे होत असते. वेगवेगळे बॉम्बस्फोट होतात देशांमध्ये, ते मानवांनी केलेले असतात, माणसांनी केलेले असतात, मानवांनी निर्मित केलेले असतात. त्यानंतर वेगवेगळे अपघात होणं मानवनिर्मित आहे. ओके, अशा पद्धतीनं हे प्रकार असतील मानवनिर्मित आपत्तीचे. आणि नैसर्गिक निर्मितीची आपत्ती आपण बघितली, निसर्गनिर्मित जे असतील त्या आपत्तीचे प्रकार आपण बघितलेत. त्यामध्ये एक एक आपण आता बघूयात. सो पहिला आपण बघूया निसर्गनिर्मित आपत्ती, जी की निसर्गा थ्रू होत असते. म्हणजेच नैसर्गिक घडामोडी ज्या घडतात त्यामुळं ज्या आपत्ती निर्माण होतात, नैसर्गिक निर्मित असतात त्यांना नैसर्गिक निर्मित आपत्ती असं म्हटलं जातं. त्यामध्ये पहिला तुम्हाला दिला आहे भूकंप. आता बघा, भूकंपामध्ये भूगर्भातील काही घडामोडींमुळे बघा, भूगर्भ जो असेल, जमिनीच्या आतमधील ज्या काही घडामोडी होतात त्यामुळे भूस्तर हा जमिनीचा हलणे म्हणजे भूकंप होणे होय. भूगर्भातील काही घडामोडीमुळे भूस्तर जमिनीचा हलणे म्हणजे भूकंप होय. या घडामोडी जितक्या तीव्र वेगवान व व्यापक असतील तितका वरचा भूस्तर हा तेवढ्या प्रमाणात हलत असतो. जितक्या प्रमाणात जमिनीच्या आतमध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या जितक्या तीव्र असतील तितक्या तीव्र प्रमाणात भूकंपाची तीव्रता ही जास्त. ते जमिनीचा वरचा भूस्तर जो असेल तो हालत असतो. भूगर्भातील घडामोडी तीव्र असल्यास भूकंपाची तीव्रता सुद्धा जास्तीत जास्त असते. भूगर्भातील घडामोडी जर तीव्र असतील तर भूकंपाची तीव्रता ही जास्तीत जास्त प्रमाणात असते. ओके, भूकंपाची ही तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजण्यात येते. बघा, भूकंपाची तीव्रता कोणत्या स्केलमध्ये मोजण्यात येते तर त्याचं नाव असेल रिश्टर. भूकंपामध्ये भूस्तर जमीन हलत असल्याने मोठ्या इमारती, घरे उद्ध्वस्त होतात व त्यातून मोठी मनुष्यहानी, मालमत्ता ही हानी होत असते. ज्या वेळेला भूकंप येतो त्यावेळेला भूकंपामध्ये मोठमोठ्या इमारती, घरे ही उद्ध्वस्त होत असतात. त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं, हानी मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचबरोबर मालमत्तेची हानी, मनुष्यहानी ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. भूकंपाची तीव्रता जर जास्त असेल तर हानी ही अधिक प्रमाणात होत असते, जास्त प्रमाणात होत असते नुकसान. भूकंपाची तीव्रता जास्त असेल तर नुकसानीची तीव्रता सुद्धा जास्त असते. ओके, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हे आपल्याला करता येत नाहीत. नैसर्गिक आपत्ती ह्या न सांगता येणाऱ्या आपत्ती असतात. तर भूकंप आपल्याला म्हणत नाही की भूकंप मी उद्या येणार आहे, तो अचानक येत असतो. ओके, त्यामुळे आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येत नाहीत. त्यामध्ये जेवढी हानी होणार आहे तेवढी हानी होणार असतेच. ओके, त्यानंतर काय सांगितले, सागरी वादळे. सागरी वादळांमध्ये काय सांगितले, समुद्राच्या तळाखाली हवेचा दाब हा कमी जास्त झाला की सागरी वादळे ही निर्माण होत असतात. त्यामध्ये वेगवान मोठ्या प्रमाणात उंच लाटा निर्माण होत असतात. त्यामुळे किनारपट्टीजवळचे जे लोक असतात त्या लोकांना जास्तीत जास्त नुकसान होत असतं. कारण ज्या उंच लाटा येतात त्या किनारपट्टीवर जाऊन मोठ्या प्रमाणात आदळत असतात. ओके, त्यामुळं उंच ज्या लाटा येतात सागरी वादळामध्ये त्यांमध्ये किनारपट्टीजवळ जी लोकं राहतात त्यांचं नुकसान हे जास्तीत जास्त प्रमाणात होत असतं. या मोठ्या व उंच लाटांचा तडाखा हा किनारपट्टीवरील भागाला जास्तीत जास्त बसत असतो. या वेगवान व उंच लाटांमुळे इमारती, घरे, मालमत्ता, पाणी पुरवठा इत्यादीची मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. बघा, या वेगवान आणि उंच लाटांमुळे इमारती असतील, घरे असतील, मालमत्ता असेल यांची जास्तीत जास्त प्रमाणात हानी होत असते.
मोठ्या लाटांच्या माऱ्यामुळे, जे काही मोठ्या लाटा असतील त्या लाटांच्या मारामुळे किनारपट्टी भागात सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला दिसून येत असते. ओके, पूरसदृश्य परिस्थिती तिथं झालेली असते. काही सागरी वादळे प्रचंड स्वरूपाची असतात. काही सागरी वादळे जी असतात ती प्रचंड स्वरूपाची असतात. त्यामुळं प्रचंड स्वरूपात नुकसानही झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्सुनामी असेल, सँडी या नावाची सागरी वादळे असतील, सर्व श्रुत असून या वादळांमुळे प्रचंड नुकसान झाल्याची नोंद ही केलेली आहे. काही सागरी वादळांबाबत पूर्वानुमान करणे शक्य आहे. त्याबाबत पूर्वसूचना देऊन संभाव्य हानी टाळता येते, परंतु समुद्राच्या तळाखालील घडामोडीबाबत कोणतेही अनुमान करता येत नाही. समुद्राच्या तळाखाली ज्या काही घडामोडी होतील त्याचं अनुमान आपल्याला करता येत नाही. त्यामुळं आपण त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय करू शकत नाही. ओके, अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय करणं अशक्य असतं. हे झालं सागरी वादळाबाबत. आपण काय काय बघितलं? निसर्गनिर्मितीमध्ये भूकंप पाहिला, सागरी वादळ पाहिले. त्यानंतर आहे चक्रीवादळ. चक्रीवादळामध्ये काय सांगितलं आहे? तर चक्रीवादळामध्ये बघा, चक्रीवादळे. तिसरा आहे निसर्गनिर्मित आपत्तीचा प्रकार चक्रीवादळ. चक्रीवादळामध्ये काय सांगितले? चक्रीवादळे पृथ्वीवरील हवेचा दाब कमी जास्त झाल्यामुळे चक्रीवादळे निर्माण होतात. बघा, चक्रीवादळे निर्माण का होतात किंवा उद्भवतात का? ज्या वेळेला पृथ्वीवरील हवेचा दाब हा कमी जास्त होतो त्यावेळेला चक्रीवादळ हे निर्माण होत असतं. हवेच्या दाबाचे पट्टे अत्यंत वेगाने फिरतात व त्यातून हवेची गोलाकार वादळेही निर्माण होत असतात. हवेची वादळे हे गोलाकार असतात, हे लक्षात घ्या पहिलं. आणि ज्या वेळेला हवेच्या दाबाचे पट्टे अत्यंत वेगाने फिरत असतात त्यावेळेला चक्रीवादळे निर्माण होत असतात. वादळाच्या गोलाकाराचा फिरण्याचा वेग हा ताशी 125 किलोमीटर ते 300 किलोमीटर एवढा असू शकतो. बघा किती सांगितलं आहे. ज्या वेळेला वादळ हे गोलाकार फिरत असतं त्यावेळेला त्याचा ताशी वेग हा 125 किलोमीटर ते 300 किलोमीटर इतका असू शकतो. तीव्र क्षमतेची चक्रीवादळे बघा काय सांगितलं चक्रीवादळामध्ये. चक्रीवादळ ज्या वेळेला गोलाकार फिरत असतं त्यावेळेला फिरण्याचा त्याचा ताशी वेग हा 125 किलोमीटर ते 300 किलोमीटर इतका असू शकतो. तीव्र क्षमतेची चक्रीवादळे प्रसंगी ताशी 300 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलाकारही फिरत असतात. ज्या वेळेला तीव्र क्षमतेची चक्रीवादळे असतात ती ताशी 300 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने फिरत असतात. ओके, ही चक्रीवादळे सुद्धा सागरी किनारपट्टीच्या भागामध्ये जास्त निर्माण होतात. या वादळांचा वेग हा जितका जास्त असेल तितकं नुकसान हे जास्तीत जास्त होत असतं. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मोठ्या इमारतीसुद्धा उद्ध्वस्त होतात. मनुष्याची व इतर मालमत्तेची हानी ही मोठ्या प्रमाणात होत असते. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात इमारती ह्या उद्ध्वस्त होतात. त्याचबरोबर मनुष्याची हानी, इतर मालमत्तेची हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. या चक्रीवादळामुळे किंवा या चक्रीवादळाबाबत आपल्याला कोणतंही पूर्व अनुमान करता येत नाही. ओके, हवामान विभाग याबाबत अनुमान करून संबंधित भागाखालील लोकांना पूर्वसूचना देत असते. संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणेसुद्धा शक्य असते. ज्या वेळेला पूर्वसूचना दिल्या जातात त्यावेळेला संबंधित नुकसानीवरती किंवा हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं हे शक्य होऊ शकतं. त्यानंतरचं बघा, त्यानंतरचा प्रकार आहे ज्वालामुखी. निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये ज्वालामुखीमध्ये काय सांगितलं आहे? पृथ्वीच्या पोटातील अंतर्गत स्फोटांमुळे जे स्फोट असतात त्यामुळे अथवा किंवा जे काही इतर घडामोडी होतात त्यामध्ये लावा रस असेल, तप्त स्वरूपाचा लाल रंगाचा लोट, पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडण्याची क्रिया म्हणजे ज्वालामुखी होय. ज्वालामुखी म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडणारा लावा रसांचा कारंजा असतो. बघा, ज्वालामुखी म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडणारा लावा रसांचा कारंजा असतो. ज्वालामुखीचे मुख व कारंजाचा वेग जितका जास्त असेल, ज्वालामुखीचा
ज्वालामुखीचे मुख व कारंजाचा वेग जितका जास्त असेल तितकी सभोवतालच्या भागांमध्ये हानी ही जास्तीत जास्त प्रमाणात होत असते. तप्त लाटांसोबत तप्त वाफ व धूरसुद्धा बाहेर फेकला जातो. बघा, ज्या काही तप्त लाटाच असतील त्या लाटांबरोबर धूरसुद्धा हा पृथ्वीमधून बाहेर हा पडत असतो. त्याद्वारे सभोवतालच्या वस्त्यांमधील मालमत्तेचं नुकसान आणि मनुष्यहानी अधिक प्रमाणात होत असते ज्वालामुखीमध्ये. ओके, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे साथीचे रोग हे उद्भवत असतात. लावारस प्रचंड उष्ण असल्यामुळे वातावरणात उष्णता ही जास्त वाढत असते. वातावरणाचं प्रमाण हे उष्णतेचं जास्त असतं. ओके, त्यामुळे अनेक दुष्परिणाम होत असतात. जसं की लोकांच्या जनावरांच्या कातडीवरती असेल दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होतात, कारण उष्णता ही जास्तीत जास्त प्रमाणात असते. लावारस इतका उष्ण असतो की त्यावर कोणताही उपाय करता येत नाही अथवा ज्वालामुखीचे मुखही बंद करता येत नाही. बघा, लावारस हा इतका उष्ण असतो की त्याच्यावरती कोणता उपाय करता येत नाही किंवा ज्वालामुखीचं मुख हे बंद करता येत नाही. जिथून त्या लाटा बाहेर पडत असतात ते मुख आपल्याला बंद करता येत नाही. ज्वालामुखीबाबत कोणतंही पूर्वानुमान आपल्याला करता येत नाही. तसेच ज्वालामुखी जिवंत राहण्याचा कालावधीसुद्धा अनुमानित करता येत नाही. ज्वालामुखी मृत मुख बंद होण्याची वाट आपल्याला पाहावी लागते. ज्वालामुखी केव्हा संपल आपल्याला असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वाट बघावी लागत असते की ज्वालामुखीचं मुख हे केव्हा बंद होतं. ओके, ही निसर्गनिर्मित आपत्ती भयंकर स्वरूपाची असू शकते. ही निसर्गनिर्मित आपत्ती ही भयंकर स्वरूपाची असू शकते. अर्थात पृथ्वीच्या काही भागांमध्येच ज्वालामुखी निर्माण होतात. बघा, पृथ्वीच्या काही भागांमध्ये ज्वालामुखी हे जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होताना आपल्याला दिसत असतात. त्यानंतर आहे पूर. पुरामध्ये काय सांगितले? पूर हा सगळ्यांना माहिती असेल. अतिवृष्टीमुळे नद्यांना जास्तीत जास्त पूर येतो. ज्या वेळेला जास्तीत जास्त पाऊस हा पावसाच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त पाऊस हा पडतो त्यावेळेला नद्यांना पूर येण्याची शक्यता जास्त असते आणि नद्यांना पूर हा येतोच. नदीच्या पात्राबाहेर पाणी पडून ते सभोवतालच्या भागामध्ये पसरते. त्यामुळे त्या भागामधील जी घरं असतील, पिके असतील, मालमत्ता असेल, जनावरे असेल, मनुष्य असेल यांची हानी जास्तीत जास्त प्रमाणात इथं होत असते. पुरामुळे निर्माण होणाऱ्या दलदली रोगराई निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात. पुरामुळे बघा जास्तीत जास्त प्रमाणात दलदल निर्माण होते, जेणेकरून त्यातून जास्तीत जास्त रोगराई पसरते, आजार वेगवेगळे पसरतात, संसर्गाचे आजार त्यातून पसरतात. ओके, पुरामुळे मृत झालेली जनावरे असतील, माणसे असतील, कुजलेले पीक असेल इत्यादीमुळे त्या भागामध्ये दुर्गंधी पसरते. त्याद्वारे सुद्धा अनेक प्रकारचे रोग हे संभवत असतात. अतिवृष्टीबाबत व पुराबाबत पूर्वानुमान पूर्वानुमान आपल्याला करता येते व त्यामुळे आजूबाजूच्या भागामध्ये दक्षतेची पूर्वसूचनाही आपल्याला इथं देता येते. पूर्वसूचनेमुळे संभाव्य हानी टाळता येते. अर्थात उभी पिके, घरे इत्यादी मालमत्तेचं नुकसान इथं टाळता येत नाही. त्यानंतर सांगितले भूस्खलन व दरड कोसळणे. यामध्ये काय सांगितले? दरड कोसळणे यामध्ये काय सांगितले? भूगर्भातील काही घडामोडींमुळे भूपृष्ठाच्या वरच्या भागावरील दगडधोंडे मातीखालच्या भागात घसरण्याच्या पडण्याच्या प्रकारास भूस्खलन असे म्हणले गेले. बघा, भूगर्भामधील ज्या काही घडामोडी होतात त्यामुळे भूपृष्ठावरील वरच्या भागातील दगडधोंडे हे मातीच्या खालची भागात घसरतात किंवा पडतात, याला भूस्खलन असे म्हणले जाते. पर्वतीय रांगा असलेल्या भागांमध्ये हा भूस्खलनाचा प्रकार अनेकदा उद्भवत असतो. बघा, भूस्खलन कुठं जास्तीत जास्त प्रमाणात उद्भवतं तर पर्वतरांगा जिथं असतील तिथं भूस्खलन हे मोठ्या प्रमाणात उद्भवत असतं. भूस्खलनाचे प्रमाण व कालावधी जितका जास्त असेल तितकं नुकसान हे जास्त प्रमाणात होत असतं. भूस्खलनाबाबत कोणताही अंदाज आपल्याला करता येत नाही, तसेच ते आपण थांबवूही शकत नाही. ओके, भूस्खलन सुरू झाल्यानंतर लगेच खालचा
भागामध्ये पूर्वसूचना देऊन संभाव्य नुकसान तेवढं आपल्याला टाळता येऊ शकतं. ते पण लवकरात लवकर जर त्याच्यावरती उपाय केले तर ते नुकसान टाळता येऊ शकतं, अन्यथा ते नुकसानही टाळता येऊ शकत नाही. त्यानंतर सांगितले तुम्हाला अतिवृष्टी. अतिवृष्टीमध्ये काय सांगितले, मोठ्या प्रमाणावर अखंडपणे व जास्त कालावधीपर्यंत पाऊस पडल्यास ती एक नैसर्गिक आपत्ती समजली जाते. बघा, मोठ्या प्रमाणावर अखंडपणे आणि जास्त कालावधीपर्यंत न थांबता कंटिन्यू जर जास्त कालावधीपर्यंत जर पाऊस पडला तर ती एक नैसर्गिक आपत्ती समजली जाते. आणि या पावसामुळे पूर ही आपत्ती निर्माण होत असते. बघा, जास्तीत जास्त आणि अखंडपणे मोठ्या प्रमाणात जास्त कालावधीसाठी जर पाऊस पडला तर नद्यांना पूर हे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान हे होत असतं. पण अति पावसामुळे जीवितहानी व मालमत्ता हानी ही मोठ्या प्रमाणावर संभवत असते. तसेच त्यामधून वेगवेगळ्या रोगराई निर्माण होतात, आजार निर्माण होतात. अतिवृष्टीबाबत पूर्वानुमान करणं हे शक्य असून त्या संबंधित भागातील लोकांना दक्षतेची पूर्वसूचना देणं हे महत्त्वाचं असतं. पूर्वसूचनेद्वारे संभाव्य नुकसान हे आपल्याला टाळता येतं. त्यानंतर बघा, 8वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे दुष्काळ. तर कोरडवाहू शेतीबाबत अत्यावश्यक व त्या प्रमाणात पाऊस न पडल्यास दुष्काळाची आपत्ती ओढावते. पावसाअभावी शेतांमधील पिके ही नष्ट होत असतात. बघा, पाऊस जर नसेल तर शेतांमध्ये पीक येणार आहे का, तर येणार नाही, ते नष्ट होणार. ओके, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न इथं निर्माण होत असतो. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. कारण पाऊसच जर पडत नसेल तर पिण्याला पाणी कुठलं यूज करायचं, जनावरांना चारा कुठला निर्माण करायचा, कारण पाऊसच नसेल तर शेतामध्ये पिकच येणार नाही. ओके, त्याचबरोबर माणसाच्या अन्नधान्याचा सुद्धा प्रश्न इथं निर्माण होत असतो. शेतीवर आधारित जे रोजगार असतील ते रोजगार बंद पडण्याची शक्यता इथं असते. त्याचबरोबर शेतमाल आधारित व्यवसाय व उद्योगांसमोर मोठे आणि गंभीर प्रश्न निर्माण होत असतात. संबंधित भागातील समाज हा मानसिकदृष्ट्या खचत असतो. अर्थात दुष्काळाबाबत पूर्व अंदाज करता येतात, त्यामुळे त्या दुष्काळाच्या आपत्तीविरुद्ध वेगवेगळ्या योजना आपल्याला करता येत असतात. ओके, त्यानंतर बघा, 9वा पॉईंट तुम्हाला सांगितलं आहे साथीचे आजार व अथवा रोगराई जे की नैसर्गिक निर्मित असते. ओके, पूर आला, ज्वालामुखी पूर असेल, अतिवृष्टी असेल, ज्वालामुखी असेल किंवा अनेक नैसर्गिक कारणे असतील, त्यामुळं काय होतं, संबंधित जो भाग असेल त्या भागामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता असते, वेगवेगळे आजार पसरण्याची शक्यता असते. रोगराईबाबत आधीच प्रतिबंधात्मक उपाय केले तर ती पसरण्याची शक्यता ही टाळता येते. रोगराईबाबत आधी जर प्रतिबंधात्मक उपाय जर केले तर ती रोगराई टाळण्याची शक्यता तिथे जास्तीत जास्त प्रमाणात असते. आपत्तीच्या कालावधीमध्ये व आपत्तीयुक्त काळामध्ये शासनातर्फे व सेवाभावी संस्थांतर्फे व्यापक उपाययोजना केल्या जात असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता कमी होते. आणि तसेच वैद्यकीय सुविधा व उपायांमुळे सुद्धा साथीचे आजार कमी होण्यास मदत होत असते. त्यानंतर बघा, 10वा पॉईंट मला सांगितला आहे. 10वा प्रकार आहे नैसर्गिक निर्मित आपत्तीचा, तो म्हणजे थंडीची व उष्णतेची लाट. काय सांगितलं यामध्ये, नैसर्गिक घडामोडींमुळे अति थंडीची लाट किंवा अति उष्णतेची लाट निर्माण होते. नैसर्गिक ज्या घडामोडी होतात त्या घडामोडींमुळे अति थंडीची लाट व अति उष्णतेची लाट इथं निर्माण होत असते. अशा लाटेमुळे संबंधित भागात विशेषतः मनुष्यहानी संभवत असते. बघा, अशा लाटेमुळे संबंधित भागात विशेषतः मनुष्यहानीही संभवत असते. थंडीची अथवा उष्णतेची लाट जास्त कालावधीपर्यंत राहिल्यास, थंडीची अथवा उष्णतेची लाट जर जास्त कालावधीपर्यंत राहिली तर जास्तीत जास्त मनुष्यहानी इथं होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे संबंधित भागातील लोकांना कातडीच्या व्याधी निर्माण, थंडीच्या अथवा उष्णतेच्या लाटेमुळे काय होतं, संबंधित भागातील लोकांना स्किन प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजेच कातडीच्या व्याधी होण्याची शक्यता असते. स्किन प्रॉब्लेम, स्किन डायझीस हे स्किन प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. थंडीच्या अथवा उष्णतेच्या लाटेबाबत पूर्व अंदाज करता येतात, त्यामुळे संबंधित भागामध्ये दक्षतेची पूर्वसूचना देता येत असते. त्यानंतरचा पॉईंट आहे मानव निर्मित आपत्ती.
तर मानवनिर्मित आपत्ती कोणत्या कोणत्या असू शकतात त्या आपण बघूयात. सो मानवनिर्मित आपत्तींबाबत पूर्वांदाज करता येत नाही. सतत दक्ष राहणे ही मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाची बाब आहे. ओके, सतत दक्ष राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मानवनिर्मित आपत्तीमध्ये. मानवनिर्मित आपत्तीबाबत सर्वांना परिचय असल्याने त्याबाबत अधिक माहिती स्पष्ट करण्याची गरज इथे लागत नाही आपल्याला, कारण त्या आपत्तीबाबत विवेचन अथवा अधिक तपशील देण्याची गरज वाटत नाही. मानवनिर्मित आपत्तीमध्ये युद्ध, बॉम्बस्फोट, आण्विक किरणोत्सर्ग ह्या आपत्ती अधिक नुकसानकारक आहेत. ओके, युद्ध हे 2 किंवा अधिक राष्ट्रांमध्ये होत असते व ते देशाच्या सीमेवर होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त प्रमाणात असते. बघा, युद्ध हे 2 किंवा अनेक राष्ट्रांमध्ये होत असते आणि ते देशाच्या सीमेवरती होण्याची शक्यता जास्त असते, पण त्याची झळ ही संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसत असते. तसेच अणुबॉम्बचा उपयोग युद्धामध्ये झाल्यास प्रत्येक देशाच्या अंतर्गत भागातील आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये होणारी मनुष्यहानी ही आर्थिक हानी ही मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी आणीबाणीचे उपाय इथं योजावे लागत असतात. बॉम्बस्फोट